सत्यसाच खरे नाम विठोबाचे भरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका मने भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची अपोला धामनगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोज चरणी साष्टांग मेघातीला विढाला सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगणारा गोडासा 4 चरणाचा भंग आहे. या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज नामाचं स्वरूप सांगतात 1, नामाचा परिणाम सांगतात 2, नामाची अनुभूती सांगतात 3 आणि नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य सांगतात 4. विढाला पवित्र भूमी असणाऱ्या या श्री क्षेत्र गोंदेगाव या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री गोंदेश्वराच्या कृपेने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवाचं हे 25वे वर्ष आणि म्हणून रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आपण मोठ्या थाटामाटामध्ये आणि आनंदामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी साजरे करत आहोत. समस्त ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या सहकार्याने आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय संजय नाना महाराज दोंडगे यांच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. 25वे वर्ष असल्यामुळे रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय समाधान महाराज पगार यांच्या मुखातून आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं चरित्र अत्यंत गोड पद्धतीने आपण ऐकत आहात. आणि अशा एका मंगलमय या उत्सवामध्ये माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. विढाला साधारण या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज नाम नावाच्या साधनेच्या संबंधाने आपल्या समोर अंतःकरणातल्या भावना व्यक्त करतात. नाम हे साधन म्हणून जेव्हा स्वीकारलं जातं तेव्हा तत्वज्ञानाच्या कसोटीमध्ये याला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं याची पुष्कळ मोठी चर्चा आपल्याला केलेली दिसून येते. त्याचं कारण असं आहे, साधन कशाला म्हणायचं आणि साध्य कशाला म्हणायचं. ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं असतं त्याला साधन म्हटलं जातं आणि जिथं पोहोचायचं असतं त्याला साध्य म्हटलं जातं. आणि साध्यापर्यंत साधनाच्या माध्यमातून जो पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याला साधक असं म्हटलं जातं. असं साधक साधन आणि साध्य या त्रिपुटीचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. महाराजांनी इथं नाम नावाच्या साधनाचा विचार केलेला आहे. हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नीट ऐका, भगवंताचं नाम हे केवळ साधन नाही आहे, भगवंताचं नाम हे साध्यही आहे. थोडं पुढं बोलतो, एखाद्या वेळेस भगवान परमात्मा लवकर भेटेल पण भगवंताचं नाम अखंड राहीलच याची शाश्वती देता येत नाही. विढाला या नामाचा महिमा
तुझं न कळे मेघश्यामा या सगळ्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. ज्यावेळेस एकदा हनुमंतराय प्रभू रामचंद्रांचं अखंड नामचिंतन करत होते तेव्हा प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला थांबविलं. अरे थांब म्हटले, काय करतोस? हनुमंतरायांनी सांगितलं, राम 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 भजन करतोय, नामस्मरण करतोय. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे तू ज्या रामाचं भजन करतो तो राम तुझ्या समोरच आहे ना. म्हटले, हो आहे ना. मग मी जर समोर असेल तर माझं भजन करायची काय गरज आहे? मी नसताना मी भेटावा म्हणून तू भजन करणं ठीक आहे, मी भेटल्यानंतर पुन्हा माझं भजन करण्याची आवश्यकता तरी काय आहे? हनुमंतरायांनी फार गोड उत्तर दिलं. हनुमंतरायांनी सांगितलं, देवा तू भेटणं वेगळं आणि तुझं नाम भेटणं वेगळं. तू भेटणं वेगळं आणि तुझं नाम भेटणं वेगळं. तू भेटला की फक्त अयोध्येचा उद्धार आहे, पण तुझं नाम भेटलं की सगळ्या जगाचा उद्धार आहे. याचा अर्थ तुझं नाम हे तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून एका अर्थाने नाम साधनही आहे आणि एका अर्थाने नाम साध्यही आहे. विठ्ठल आता थोडासा विचार आपल्याला या संबंधाने करता येण्यासारखा आहे. त्याला ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असंच तत्वज्ञानामध्ये सांगितलं जातं. मला त्या सगळ्या खोलामध्ये जायचं नाहीये. साधन म्हणून जेव्हा नामाचा विचार आपण केला जातो त्या संबंधाने जर आपण विचार करायला गेलो तर तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या भूमिका या अभंगाच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येण्यासारख्या आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये साध्यही व्यक्त केलेलं आहे आणि साधनही व्यक्त केलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रातून साध्याचीही निश्चिती दिसून येते आणि साधनाचाही स्वीकार दिसून येतोय. मी आपल्याला पुन्हा दोन वाक्य सांगतो. काहींच्या जीवनामध्ये साध्याचा स्वीकार असतो, साध्याची निश्चिती असते, पण साधनाचा स्वीकार नसतो. आणि काहींच्या जीवनामध्ये साधनाचा स्वीकार असतो पण साध्याची निश्चिती नसते. आता ही तत्वज्ञानातली जरी वाक्य वाटत असली तरी मी सोपे शब्द सांगून पुढे जातो. म्हणजे याचा अर्थ काहींच्या जीवनामध्ये कुठं जायचं हे माहीत असतं पण कसं जायचं हे माहीत नसतं, आणि काहींच्या जीवनामध्ये कसं जायचं हे माहीत असतं पण कुठं जायचं हे माहीत नसतं. माणसाला या दोन्ही गोष्टी कळायला पाहिजे. मी गमतीने सांगत असतो, माणसाला कुठं जायचं हे कळावं. नीट ऐका, कुठं जायचं हे कळावं. समजा कुठं जायचं हे नाही कळालं तर कमीत कमी आपण कुठून आलो एवढं तरी कळावं. कुठून आलो एवढं तरी कळावं. आणि समजा आपण कुठून आलो हेही नाही कळालं तर कमीत कमी आपण सध्या कुठं आहोत एवढं तरी कळावं. माणसाला कमीत कमी आपण कीर्तनात बसलो हे तरी कधी कधी लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपण सध्या कुठं आहोत हे तरी कळावं. आणि आपण सध्या कुठं आहोत हेही नाही कळालं तर कमीत कमी आपणच कोण आहोत एवढं तरी कळावं. याचं कारण असं आहे, आपण कोण आहोत हे कळालं की आपण कुठे आहोत हे कळत असतं. आपण कुठे आहोत हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं. आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. विठ्ठल या दोन्ही प्रश्नांचा विचार आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. कुठं जायचं आणि कसं जायचं या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या दृष्टीने या दोन्ही प्रश्नाचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये साध्य काय आहे याचीही आपल्याला निश्चिती दिसून येते आणि साधन कोणतं आहे याची आपल्याला निश्चिती दिसून येते. मी तुकाराम महाराजांच्या चरित्रातले हे दोन भाग सांगतो. एक साध्याच्या दृष्टीने सांगणार आहे आणि एक साधनाच्या दृष्टीने सांगणार आहे. थोडी गमतीने उदाहरणं द्यायची झाली तर साध्य माहीत असतं म्हणजे काय व्हायचं हे माहीत असतं पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. आणि काही लोकांना काय करतोय हे माहीत असतं पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नसतं. काय व्हायचं हे माहीत असतं पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. मी साधं उत्तर देऊन तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देऊन पुढे जातो. काय व्हायचं हे माहीत आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. चौथीचा मुलगा आहे. चौथीच्या पोराला विचारलं, तुला मोठेपणी काय व्हायचं? तो म्हणतो कलेक्टर व्हायचं, रोज शाळा बुडवतो. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, एक फक्त काय व्हायचं एवढंच माहीत आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, शाळेत जावं लागतं, कष्ट करावे लागतात हे माहीत नाहीये ना. आता दुसरा वर्ग सांगतो, काय करतोय हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. काय करतोय हे माहीत आहे पण यांनी काय होणार आहे माहीत नाही. आम्ही बरेचदा घरी गेल्यानंतर मग आम्ही एखाद्याच्या घरी गेलो की आम्ही विचारत असतो, कसं चाललंय, बरं आहे का, कसं आहे का, किती मुलं आहेत, किती मुले आहेत हे आम्ही विचारत असतो. म्हणजे हे आम्हाला विचारावंच लागतंय. विचारावं लागतंय म्हणजे हे असले उद्योग ज्याला येतात त्यांनाच महाराज व्हायचं आहे अलीकडल्या काळामध्ये. अहो ते घरी गेल्यानंतर विचारावं लागते, कसं चाललंय, बरं आहे का, काय आहे का, किती मुलं आहेत, किती मुले आहेत असं विचारत राहावं लागतं. शेवटी जनसंपर्कामध्ये राहत असताना किंवा परंपरा चालू
चालवत असताना, समाजाचं नेतृत्व करत असताना समाजाशी एकरूप व्हावं लागतं, तेव्हा कुठंतरी समाज स्वीकारत असतो. विठ्ठल त्यांना विचारलं का हो किती मुलं आहेत? त्यांनी सांगितलं 2 मुलं आहेत. मी म्हटलं काय करतोय थोरला? ते म्हटलं पहा तुमच्या समोर आहे, त्याला विचारा. मी म्हटलं का रे बाबा काय चाललंय? कुणी विचारेल, तुम्ही तोच प्रश्न विचाराल, मीही तोच प्रश्न विचारला, काय चाललंय? त्यानं सांगितलं 12वीची परीक्षा देतोय. आता ऐका, मी विचारलं त्याला काय चाललंय? तो म्हटलं 12वीची परीक्षा चालू आहे. मी लगेच पुढला प्रश्न विचारला, मग पुढं काय ठरवलंय? कुणी विचारेल ना, 12वीची परीक्षा चालू आहे म्हणल्यानंतर मी विचारलं पुढं काय ठरवलंय? तो म्हटलं बघू जमल तसं. आता हे काही उत्तर आहे का? 12वीची परीक्षेमध्ये इंग्रजीमध्ये त्याला टर्निंग पॉईंट म्हटलं जातं. काय करायचं हे ठरवावं लागतं. असं नाही आहे आम्ही निघालो 12वीची परीक्षा दिली झालं आलो माघारी, असं नाही. काहीतरी आपल्याला ठरवावं लागतं. डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, काय जे असेल ते असेल, आपल्याला त्या साईडनं जावं लागतं. मग कुणाला सायन्स साईडला जायचं असेल, कुणाला कॉमर्स असेल, कुणाला आर्ट असेल, जे काही असेल ते असेल, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी ध्येयाची निश्चिती व्हावी लागते. ऐका, ध्येयाची निश्चिती आणि त्या पद्धतीचा साधनाचा अवलंब याच्यातून मानवी जीवन घडत असतं. मला वाटतं की तुकाराम महाराजांच्या चरित्रातून या दोनही गोष्टीचा विचार करा. कुठं जायचं हेही तुकाराम महाराज सांगतात आणि कसं जायचं हेही तुकाराम महाराज सांगतात. एव्हा आपण तुकोबारांचं चरित्र महाराजांच्या मुखातून ऐकतोय. मी थोडंसं तत्वज्ञानाच्या कसोटीवरचं चरित्र सांगतो. काय झालं, तुकाराम महाराज जे देहूमध्ये घर आहे, आपण देहूला कधी गेलात तर तुकाराम महाराजांचं राहतं घर दाखवलं जातं. तुकाराम महाराज त्या घराच्या बाहेर असं कट्ट्यावर बसलेले होते. लोक येणारी जाणारी तुकाराम महाराजांना नमस्कार करत होती. तुकाराम महाराज त्याला बोलवायचे आणि त्याला म्हणायचे एक काम करा, मला माझ्या घरी घेऊन चला. तो मनुष्य हसायचा, निघून जायचा. पुन्हा कोणीतरी यायचं, पुन्हा तुकाराम महाराज म्हणायचे मला माझ्या घरी घेऊन चला. तोही माणूस हसायचा, निघून जायचा. अनेक माणसांना महाराज एकच प्रश्न विचारतायत, मला माझ्या घरी घेऊन चला, मला माझ्या घरी घेऊन चला. एका माणसाने विचारलं, महाराज तुम्ही घरातच आहात ना, आणखीन कुठल्या घरी घेऊन जायचंय? तुम्ही घरातच आहात ना, घरात बसलेल्या माणसांनी कुठं म्हणायचं असतं का घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा? थोडे गमतीने वाक्य सांगू, मान्य काही माणसाला संध्याकाळच्या वेळेला घरी नेऊन सोडावं लागते आपल्याला. म्हणजे त्याला असं म्हणावं लागतं, रस्त्यावर पडण्यापेक्षा तुझ्या घरी पड बाबा, असं म्हणून सामाजिक काम आपण रोज संध्याकाळी करतो. त्यातल्या त्यात बाजाराच्या दिवशी तर बरेच असले गिराईक भेटतात आपल्याला. पण तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याने असं म्हणायची काय गरज आहे, मला माझ्या घरी नेऊन सोडा? एकाने विचारलं, महाराज तुम्ही घरातच आहात ना, आणखीन कुठल्या घरी नेऊन सोडायचं आहे? जरा बारीक ऐका. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा ज्या घराला तू घर म्हणायला लागला त्या घराला मी घर म्हणतच नाही. उलट या 4 भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला जायचं आहे. त्यांनी विचारलं, मग महाराज हे घर तुमचं नाही आहे? महाराजांनी सांगितलं, हे घरही माझं नाही आहे, ही जागाही माझी नाही आहे, नवे नवे हा देशही माझा नाही. देशवेश नो हे परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. परदेशी
वेश नोहे माझा सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मुकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो आता माझी करी चिंता दान देई भगवंता. महाराज सांगतात अरे बाबा हे घर माझं नाही, ही जागा माझी नाही, नवे नवे हा देशही माझा नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराज सांगतात या देहू मधली जागा माझी नाही, देहूतली जागा नाही म्हणण्याकरता तुकोवरच पाहिजे. तिथं इंचावर भांडणं चाललेत आता, तिथं फार गोंधळ चाललाय. आता मी कालच जाऊन आलो म्हणून म्हटलं फार गोंधळ आहे तिथं. पण महाराज सांगतात ही जागा माझी नाही, देश नाही माझा, वेशही माझा नाहीये. वेश या शब्दाचा अर्थ देह, हा देहही माझा नाही. का नाही? जी वस्तू अनेकांच्या मालकीची असते त्याच्यावर कोणी एकाने मालकी हक्क सिद्ध करायचा नसतो. व्यवहारातला साधा नियम आहे. सामायिक वस्तू अनेकांच्या मालकीची असते, तसा हा देह अनेकांच्या मालकीचा आहे. कोणाकोणाचा आहे? आई मुलाच्या संबंधाने म्हणते हा देह माझा, वडील म्हणतात हा देह माझा, बायको म्हणते हा देह माझा, मुलगा म्हणतो हा देह माझा, बंधुत्वाच्या नात्याने बंधू म्हणतात हा देह माझा, मित्रत्वाच्या नात्याने मित्र म्हणतात हा देह माझा, या देहात असलेला जीव म्हणतो हा देह माझा, आणि स्मशानातली चिता सुद्धा म्हणते हा देह माझा. जर इतके याला माझं माझं म्हणत असतील तर महाराज म्हणतात मी कशाला माझं म्हणू, देशे वेश नोहे माझा. एकाने सहज उत्तर विचारलं, महाराज मग इथं आलातच कसं काय? महाराजांनी सहज उत्तर दिलं, सहज फिरत आलो. हे किती सहज आहे हे बरं त्याच्या पुढे बोलू. जितकं नेहमी सहज असतं तितकं सहज नाहीये हे सहज फिरत आलो म्हणजे मी कुठल्या तरी एका गावावरून गोंदे गावाला आलो इतकं सहज नाहीये. हे जन्म मरणाच्या फेऱ्याला तुकाराम महाराज सहज फिरत आलो असं म्हणतात. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, जन्म मरणासारख्या गोष्टीला सुद्धा तुकाराम महाराज इतक्या सहजतेने घेतात. महाराज सांगतात इतरांना या जन्म मरणाचं दुःख असेल, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, पण आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. मी मात्र महाराज सांगतात मी सहज फिरत आलो. एकाने विचारलं, महाराज आलेला आहात ना, मग राहा ना, उगी जायचं 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 असं का म्हणायला लागलात? एक गमतीने वाक्य सांगू, ज्यांची जाण्याची वेळ झाली त्यांना सुद्धा जाऊ वाटेल, आणि तुम्ही का जायचं जायचं म्हणायला लागलात? कोणाला जाऊ वाटतंय महाराज? तुम्ही का म्हणायला लागलात? महाराजांनी सांगितलं राहिलो असतो, पण करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. कोणावर सत्ता करावी? कोणी ऐकत नाही माझं. कोण ऐकत नाही? गावातली लोक ऐकत नाहीत का घरातली लोक ऐकत नाहीत? काही काही लोकांना असं वाटत असतं गावातल्या सगळ्या लोकांनी माझं ऐकावं, पण गावातली लोक म्हणत असतात घरातले ऐकतात का बघ, मग गावातल्याचा विचार करू. कोण ऐकत नाहीत? महाराजांनी सांगितलं गावातली सोडा, घरातली सोडा. ज्या इंद्रियांना मी माझं म्हणायला लागलो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. मी म्हणायला लागलो माझे पाय, मी म्हणायला लागलो माझे डोळे, मी म्हणायला लागलो माझे कान, मी म्हणायला लागलो माझे हात, मी म्हणायला लागलो माझं पोट, मी म्हणायला लागलो ह्या सगळ्या इंद्रियांना माझं म्हणायला लागलो, पण हे माझं ऐकत नाहीत. मी आपल्या सगळ्या गोंदेगावकरांना एक साधा प्रश्न विचारतो, मला सांगा आपले पाय आपलं ऐकतात का? सांगा. आणि जर ऐकत असतील तर आत्ताच पायाला सांगा कीर्तन होईपर्यंत हालायचं नाही. मी बघतो गोंदेगावातले पाय कसे आहेत ते. 2 तास मांडी घालून बसायचं म्हटलं तरी माणसाला बसणं होत नाही. पाय वांछिती गती, हस्त वांछिती खेळा, रूप पहावया डोळा, उदर वांछिती पूर्ण अन्न, केवी एका घ्यापती भवता सवती तोडीती. नाथांनी दृष्टांत दिलेले आहेत. याचा अर्थ ही सगळी इंद्रिय ओढाओढी करतात. महाराज सांगतात ही माझं ऐकत नाहीयेत. पाय डोळा म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. मग माझ्या लक्षात आलं की हा माझा देश नाही, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. याचा अर्थ मला माझ्या घरी जायचंय. एकाने विचारलं, महाराज एवढा वेळ झालं तुम्ही सांगताय घरी जायचं घरी जायचं घरी जायचं, पण ज्या घरी जायचं म्हणता त्या घराचा काहीतरी पत्ता सांगा. कमीत कमी त्या घराचा रंग सांगा, त्या घराचा दरवाजा सांगा, त्या घराच्या दरवाज्याची दिशा सांगा, त्या घराला किती खिडक्या आहेत हे सांगा. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं, आणि तुकाराम महाराज म्हणायला लागले, मला ज्या घरी जायचं आहे त्या घराला भिंतच नाही तर रंग लावायचा कुठं म्हटले, त्या घराला आकारच नाही तर दरवाजा बसवायचा कुठं म्हटले. तो म्हटला, महाराज भिंत नाहीये? नाही. खिडकी नाहीये? नाही. दरवाजा नाहीये? नाही. रंग नाही, भिंत नाही, आकार नाही. अहो असं घर आहे तरी कुठं? काहीतरी घराचा पत्ता सांगा ना, ते घर नेमकं आहे तरी कुठं? निरंजनी आम्ही, निरंजनी आम्ही
राहिलोसे. मला कधी कधी तुकोबारांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराजांनी घराचा पत्ता काय सांगितलाय पहा. निरंजनी आम्ही बांधिले घर. घराचा पत्ता असा असावा. काही काही लोक आम्हाला फार गमतीचे घराचे पत्ते सांगतात. एकाने कीर्तनाची तारीख दिली. तर आता ते अलीकडे कसं आहे, पूर्वी प्रत्यक्ष भेटून तारखा दिल्या जायच्या, प्रत्यक्ष भेटली जायची. त्यामुळे काय व्हायचं की आम्हाला लक्षात यायचं की आपल्याला कोणत्या गावात जायचं आहे, आणि त्या गावकऱ्यांच्या लक्षात यायचं की आपल्या गावात कोणते महाराज यायचे. आता फार गोंधळ झाले. गावकऱ्यांनाही माहीत नसतं येईपर्यंत कोणत्या महाराजाला फोन लागला होता कोणाच ठाऊक. ते आता युट्यूबवर इतके गोंधळ झालेले आहेत सगळे. बरं ते एका पुरुषोत्तमला लागण्याच्या ऐवजी दुसऱ्या पुरुषोत्तमला लागते. काय करावं, कमी पुरुषोत्तम आहेत का आपल्याकडे. मग त्यानं आई माझी नाही म्हटलं की अडचण येते परत. सगळे येते हे ते तेवढं कट करून टाकू नको परत गोंधळ माझ्या मागं लागेल काहीतरी. पण होतं ना कधी कधी एखाद्या वेळेस या नावाचा महाराज आता बऱ्याचदा गोंधळ होतात. म्हणजे फोन नंबर सुद्धा आता अलीकडे. बरं पूर्वी असं नव्हतं महाराज. आता जुना काळ मच्छिंद्र महाराज जुन्या पठडीतले आहेत. आमच्या सगळ्यांमध्ये ते ज्येष्ठ आहेत. खूप त्यांनी ऐकलंय, खूप पाहिलंय. समाधान महाराजही आता बऱ्यापैकी संस्थेची सगळी माहिती असलेली आदरणीय समाधान महाराज आहेत. अतिशय सात्विक संपन्न मोठ्या गुरुजनांच्या जवळ ती राहिलेली आहेत. या मंडळींना विचारा किंवा आपल्या संस्थेची परंपरा पहा किंवा फडकरी परंपरा पहा. पूर्वी प्रत्यक्ष भेटलं जायचं, भेटून तारीख दिली जायची, कीर्तनाची सेवा घेतली जायची. ते फार जुनी लोक फार बघायचे महाराज. तारीख घेताना फार पाहायचे. म्हणजे तो सप्ताह कुठला आहे, कसा आहे, त्याचं नियोजन काय आहे, कशाच्या निमित्ताने आहे. कारण अलीकडल्या काळामध्ये कशाच्याही निमित्ताने सप्ते चाललेले आहेत. त्यामुळे ते पाहिलं जायचं की बाबा त्याचं निमित्त काय आहे, त्याच्या पाठीमागटला उद्देश काय आहे. कारण अखंड हरिनाम सप्ताह हा पारमार्थिक कार्य आहे. हे परमार्थाचं मोठं फार मोठं दालन आहे की जिथं आमचे वडील एक वाक्य सांगायचे. आमचे वडील असं सांगायचे, आता शुभम महाराजांना माहिती आहे, आमचे वडील असं सांगायचे, परमार्थ केल्याची खून एकतरी जावा अवगुण असं म्हणायचे. अवगुण जाणं हे परमार्थाचं मोठं द्योतक आहे ना. त्यामुळे ते पाहिलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये, प्रत्यक्ष भेटलं जायचं. त्यामुळे एकमेकामध्ये मिसळून राहायचं, फार गोड होतं. आता कीर्तनाच्या तारखा अशा फोनवर देतात. बरं मला एकाने व्हॉट्सअपला मेसेज केला, अमुक 22 तारीख शिल्लक आहे का, असेल तर तुम्ही सकाळी मला फोन करून कळविले. मीच कळवायचं, त्यानं नाही मला फोन करायचा. किती गोंधळ झालेत आता अलीकडे. असं नसतंय महाराज. इतकं अवमूल्यन कीर्तन नावाच्या संहितेचं करू नये. कारण कीर्तन हे साधन तुम्हाला मी काय बोलू. आपण 25 वर्ष झालं सप्ताह करता. सोमनाथ महाराज आपण पुढे आहात, आपण फार पाहिलेली मंडळी आहात. कीर्तन हे साधन कसं आहे मी एकाच वाक्यात सांगेन की अन्य साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातात, अन्य साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातात, पण कीर्तन नावाचं साधन देवालाच आपल्याकडे घेऊन येतात. लक्षात घ्या. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण स्वतःहून देईल भेटी, सुखी येतो घरा नारायण. हे किती प्रमाण मी आपल्याला याच्या संबंधाने समोर देऊ. आणि मग कधी कधी लोक आम्हाला तारीख देतात. मग ते मी त्यांना म्हटलं, अहो तुमच्या गावात यायचं आहे खरं, पण मी तुमच्या गावात कधी आलेलो नाही आहे. मग तुमचं घर कुठं आहे, मी कुठे येऊ गाडी घेऊन, कोणाचा परिचय नाही. आता ते घराचा पत्ता त्याने जे सांगितला तो म्हटलं महाराज कोणाला विचारायची गरज नाही. म्हटलं मग तुमचं घराचा पत्ता काहीतरी सांगा. तो म्हटलं गाडी घेऊन आल्यानंतर एक काम करायचं, गावामध्ये जे घर 2 मजले आहे ना ते आपलं आहे. म्हटलं आता हा काय पत्ता आहे होय घराचा. मी एक मानसशास्त्राच्या दृष्टीने वाक्य सांगू का. मी काही काळ कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकवलेलं आहे. सायकॉलॉजीच्या दृष्टीने एक वाक्य असं आहे, आपलं घर किती मोठं आहे याच्यावर घराचं घर पण नसतं. नीट ऐका. आपलं घर किती मोठं आहे याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण असतं. नीट ऐका. घरात पाय टाकला, मी जरा थोडं पुढं बोलतो, घरात पाय टाकला की घरातल्या भिंती सांगत असतात घरातली माणसं कशी आहेत. कारण इंग्रजीमध्ये ज्याला वेव्ज म्हटलं जातं, मराठीमध्ये ज्याला लहरी म्हटलं जातं, त्या लहरी आपल्या घरामध्ये अशा वावरत असतात, अशा फिरत असतात. आपण ज्या पद्धतीचे विचार करत असतो त्या विचाराची स्पंदनं आपल्या अवतीभोवती फिरत असतात. आपण ज्या पद्धतीने बोलत असतो त्याच्या लहरी आपल्या घरामध्ये आणि आपल्या समवेत असलेल्या व्यक्तींच्या अंतःकरणावर त्या परिणाम करत असतात. त्यामुळे आपल्याकडे विचार, उच्चार आणि मग आचार. आचार हा शब्द अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून आहे. थोडंसं धाडस करून पुढे बोलतो. विचार आणि उच्चार या 2 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत सांगू. मी आपल्याला भारतीय संस्कृतीतल्या 2 ग्रंथांच्या निर्मितीची 2च कारणं सांगतो. 2 ग्रंथांच्या निर्मितीची 2च कारणं सांगतो. एक रामायण कशाने निर्माण झालं आणि एक महाभारत कशाने निर्माण झालं. तर मला असं वाटतं एका वाईट विचारामुळे जे घडलं ते रामायण आहे आणि एका वाईट उच्चारामुळे जे घडलं ते महाभारत आहे.
तुम्हाला जर आता बारकाईने जर ऐकायचं झालं, सीतामाईच्या मनामध्ये लक्ष्मणाच्या संबंधाने आलेला एक वाईट विचार अख्ख्या रामायणाला कारणीभूत ठरला आणि द्रौपदीच्या मुखामध्ये दुर्योधनाच्या संबंधाने असलेला एक वाईट उच्चार अख्ख्या महाभारताला कारणीभूत ठरला. त्यामुळे विचाराची शुद्धी त्याच्यावर उच्चाराची शुद्धी असते आणि उच्चाराची शुद्धी त्याच्यावर आचाराची शुद्धी असते. विठ्ठला महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला ज्या घरी जायचं आहे त्या घराचा काहीतरी पत्ता सांगा, त्या घराचा रंग सांगा, त्या घराचा आकार सांगा, ते घर कोणत्या दिशेलाही सांगा, त्या घराची नेमकी किती मजली घर आहे सांगा. महाराजांनी एकच प्रमाण देऊन टाकलं, निरंजनी आम्ही बांधी येले घर, निराकार निरंतर राहिलोसे. याचा अर्थ निर्गुण स्वरूपता हे जीवाचं मूळ घर आहे. आता निर्गुण स्वरूपतेकडे जायचं असेल तर कसं जावं लागेल? निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिता जीवाझडे. निर्गुणापर्यंत जायचं असेल तर सगुणाच्या भजनाने जाता येतं. थोडं सोपं प्रमाण द्यायचं झालं तर मोक्षापर्यंत जायचं असेल तर नामच पाहिजे. मुखी नाम हाती मोक्ष नामहती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. याचा अर्थ काय? मोक्षापर्यंत जायचं आहे, निर्गुणापर्यंत जायचं आहे. कसं जावं लागेल? मुखी नाम हाती मोक्ष, नामाच्या माध्यमातून जावं लागेल. पहिला प्रश्नाचं उत्तर होतं कुठं जायचं? निर्गुण ब्राह्मी स्थितीमध्ये जायचं. संपला विषय. कसं जायचं? भगवंताच्या नामाच्या माध्यमातून जायचं. तुकाराम महाराज स्वतः त्या नामामध्ये रत आहेत. अव्यावृत भजनात नारदानी भक्तिसूत्रामध्ये सूत्र सांगितलं. किंवा तुकोबारांचे शब्द ऐका, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. असं अखंड नामचिंतनामध्ये असलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जेव्हा पाहेल तेव्हा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. महाराज सांगतात माझी वाचा आता अनावर झाली. याचा अर्थ भगवत नामाबद्दल ती अनावर झाली या शब्दाचा अर्थ आहे वाचा आता भगवत नाम रूप अशा पद्धतीने झालेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये असलेले जगद्गुरु तुकोबार आहे. पाहेल तेव्हा नाम घेणारी तुकोबार आहे. प्रत्येकाला येईल त्याला म्हणतात सेवितो हा रस वाटितो आणि का नाम घ्या म्हणतात. एका मनुष्याने विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला नाम घ्या असं म्हणता, तुम्ही अखंड नामचिंतनामध्ये आहात, आम्हाला नाम घ्या असं तुम्ही आम्हाला म्हणता, पण ज्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे साधनाचं स्वरूप कळल्याशिवाय माणूस साधन करायला तयार होत नाही. नियम काय बघा, साधनाचं स्वरूप कळावं लागतं. साधनाचं स्वरूप कळल्याशिवाय माणूस नियम करायला तयार होत नाही. ज्या भगवंताचं नाम घ्या असं तुम्ही म्हणता ते नाम नेमकं आहे तरी कसं? ते नामस्मरण नेमकं कसं आहे? मान्य आहे अखंड अनेकांची परंपरा या नामाच्या संबंधाने सांगितलेली आहे. मी अनेकदा गमतीने सांगत असतो. एक मनुष्य तुकोबारांकडे गेला आणि तुकोबारा रामकृष्ण हरी म्हणत निघालेले होते. थांबा तुकोबारांनी विचारलं, का रे बाबा का थांबा म्हणायला लागला? ते म्हटले काही नाही, माझं एक तुमच्याकडे काम आहे, थांबा. तुकाराम महाराजांना हसू आलं. त्या माणसाने विचारलं काय झालं हसायला? तुकाराम महाराजांनी सांगितलं काही नाही, तू माझ्याकडे काम आहे म्हटलं का नाही? हे ऐकून हसू आलं. म्हटले का? तुकाराम महाराजांनी सांगितलं अख्ख्या देहूतली लोक म्हणतात मी काहीच कामाचा नाही आणि तू काय काम काढलं माझ्याकडे, म्हणून हसू आलं. कारण सगळे म्हणतात हे काही कामाचे नाहीत पण तू म्हणायला लागला माझं काम आहे. अरे माझ्याकडे काम असण्यासारखा एवढा कुठं मी मोठा झालोय? म्हटले काय काम आहे? आता पुढं ऐका. त्यांनी सांगितलं महाराज महत्त्वाचं काम आहे. म्हटलं काय? काही नाही, तुम्ही उद्यापासून माझ्या शेतामध्ये यावं आणि भजन करावं आणि ते भजन मी ऐकावं एवढंच काम आहे. महाराज पुन्हा हसायला लागले. त्यांनी विचारलं काय झालं हसायला? ते म्हटले काही नाही, मला जे काम येतंय तेच तू सांगितलं हे बरं केलं म्हटले. कारण मला भजनाशिवाय दुसरं काहीच येत नाही म्हटले. दिनरजनी हातची धंदा, मला याच्याशिवाय दुसरं काही येत नाही. तू नामस्मरण भजन करायला सांगितलं ना, हरकत नाही, येतो. मग म्हटलं उद्यापासून? हो नक्की. थोडं पुढं गेला आणि पुन्हा माघारी आला. तो म्हटलं तुकोबार आहे नक्की याल ना? हो. बरं ती येताना तुमचं टाळ पकवास घेऊन या बरं. आम्हाला सुद्धा लोक आता अलीकडे तशीच कीर्तनं द्यायला लागले. देताना सुद्धा लोक म्हणतात ते तुमच्याकडे, आमच्याकडे एक शब्द आहे महाराज आता वापरत नाही मी तो, पण आमच्याकडे काही लोक म्हणतात तुमचे टाळकरी घेऊन या, गायक वादक. आता भविष्यामध्ये असं निघतं काही की तुमचे ऐकणारी घेऊन या.
आम्हाला जमलं ऐकायला येऊ, नाही जमलं आम्ही तसंच बाहेर राहू, तुमचं तुम्ही कीर्तन करा, निघून जा. काय गंमत महाराज. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज ते टाळ पकवाज वगैरे. महाराज म्हणले काळजी करू नको, घेऊन येतो. आता तुकोबार मुळात पूर्वी असं होतं महाराज, भजनाला स्वतःची टाळ स्वतःच घेऊन जायची परंपराच होती. तुकोबारांनी सांगितलं हरकत नाही. त्यानं दुसऱ्या दिवशी शेतात असा कट्टा केलेला होता. मग आदल्या दिवशी ही बातमी सगळी गावामध्ये पसरली. गावातली काही शहाणी माणसं त्याच्याकडे गेली आणि त्या शेतकऱ्याला म्हणायला लागली, अरे तू तुकाराम महाराजांना शेतात बोलवलं? हो. त्यांचं भजन ठेवलं? हो. ते भजन तू ऐकणार? हो. वेळ लागलं का? कशाला तुकाराम महाराजांच्या नादी लागला? जी माणसं तुकाराम महाराजांच्या नादी लागली त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं. तू कशाला वेड्यासारखं तुकाराम महाराजांना शेतात बोलवायला लागला, भजन करायला लागला? त्या माणसांनी सांगितलं, तुमचं झालं का बोलणं? हो झालं. आता नीट ऐका, मी तुकाराम महाराजांना का बोलवलं? माझ्या शेतामध्ये पाखरं राखण करण्याकरता एका गड्याची गरज आहे. कळलं का आता याचं बोलणं? तो म्हटलं, मी तुकाराम महाराजांना बोलवलं म्हणजे का? कारण तुकाराम महाराज येणार म्हणजे टाळ पकवाजाच्या आवाजात भजन करणार, आणि टाळाचा आवाज आला की कणसावर बसलेली पाखरं उडून जाणार. टाळाचा आवाज आल्यानंतर पाखरं राहतील का? अहो, टाळ पकवाजाचा आवाज आल्यानंतर माणसं उठून चालली, पाखराचं काय घेऊन बसला? माणसं सुद्धा म्हणतात यांचं झाल्यावर गावात जाऊ, आता यांचं हो द्या काय असेल ते, मग आपलं बघू म्हणतात. माणसाला आता ऐकायला हे नको वाटायला लागलंय. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं पाखरं अलगद पद्धतीने उडून जाणार. तुकाराम महाराजांचं भजन होणार, ते पाखरं राखून माझं होणार, म्हणजे अगदी अलगद पद्धतीने व्यवस्थित कार्यक्रम होणार. ती सगळी म्हटली, अरे वा हुशार आहेस म्हटले तू. दुसऱ्या दिवशी असा कट्टा केलेला. महाराज त्या कट्ट्यावरून बसले. आता तुकाराम महाराजांचं ते भजन इतक्या गोड स्वरामध्ये चालू झालेलं भजन. गोंदेगावकर तुम्हाला आश्चर्य सांगू, भजन इतकं गोड होतं की त्या शेतातली पाखरं तर भजन ऐकतच होती, पण भजन इतकं गोड दुसऱ्याच्या शेतातली पाखरं उठून याच्या शेतात बसायला लागली. आणि त्या सगळ्या पाखरांकडे पाहून महाराजांनी म्हणावं, सर्वात्मक पण माझे हिरोनी तो कोण, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, अवघीभूते साम्यादी देखील म्या काही होते. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचं अखंड भजन चाललेलं. एकाने महाराजांना विचारलं, महाराज कुठं जायचं? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जायचं असं तुम्ही सांगितलं, कसं जायचं? भगवंताच्या नामाच्या माध्यमातून जायचं असं सांगता. साध्यही कळालं, साधनही कळालं, पण जे साधन तुम्ही आम्हाला करायला सांगता त्या साधनाचं स्वरूप कळालं नाही. आणखीन त्याचं स्वरूप सांगा. ते सत्य आहे का असत्य आहे? खरं आहे का खोटं आहे? चांगलं आहे का वाईट आहे? सोपं आहे का अवघड आहे? अभंगाचं पहिलं चरण. सत्य
विठोबाचे बरे. महाराज सांगतात भगवंताचं नाम कसं आहे? सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. हे 4 शब्द एकत्रिताना सत्य, साच, खरं आणि बरं. आता सत्य म्हणजे काय, साच म्हणजे काय, खरं म्हणजे काय आणि बरं म्हणजे काय? एका वाक्यात त्याचा अर्थ सांगतो. सत्य सत्य या शब्दाचा अर्थ नेमकं काय? मी 2-3 पद्धतीने सांगतो. वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर जिथं भेद नाही त्याला सत्य म्हटलं जातं, जिथं परिच्छेद नाही त्याला सत्य म्हटलं जातं, आणि जिथं अभाव नाही त्याला सत्य म्हटलं जातं. आता वेदांताची हा मूळ भूमिका फार गोड आहे. स्वगत सजातीय विजातीय भेद नाही ते सत्य आहे. कालपरिच्छेद, वस्तुपरिच्छेद, देशपरिच्छेद नाही ते सत्य आहे. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव नाही ते सत्य आहे. आता थोडं उलट्या पद्धतीने बोलू. भेद का नाही, परिच्छेद का नाही आणि अभाव का नाही? याला एका वाक्यात उत्तर असं आहे, भगवंताचं नाम एक आहे म्हणून भेद नाही, भगवंताचं नाम व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही, भगवंताचं नाम भावरूप आहे म्हणून अभाव नाही. आता भेद नाही म्हणून सत्य, परिच्छेद नाही म्हणून सत्य, अभाव नाही म्हणून सत्य. समजा हे ऐकायला अवघड वाटलं, मी थोडं दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो. ज्ञानोबारांचे शब्द फार गोड आहेत. सत्य कशाला म्हणायचं? ज्ञानोबाराय बोलतात, शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. शरीराचा नाश होईल, संपत्तीचा नाश होईल, पण हरिनामाचा कधीही नाश होत नाही, कधीही नाश होत नाही. ते आहे तसं अबाधित अशा पद्धतीने राहतं. मी आपल्याला सगळ्यांना विचारतो, मला सांगा, रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी कंटाळा आला का हो? बरं जाऊ द्या, थोडं पुढलं बोलतो. सुंदर ते ध्यान उभे विटीवरी हा अभंग इथं म्हटला जातो. पंचपदीमध्ये कोणाकडे रूप पाहताचा नियम आहे, कोणाकडे सुंदर ते ध्यान, जसा जसा असेल तसा. आपण गेली 25 वर्ष झालं सुंदर ते ध्यान उभे विटीवरी हा अभंग ऐकतो. मला सांगा, या अभंगाचा कधी कंटाळा आला का? अभंग बदला असं कधी वाटायला लागलं का? हा, एखाद्या वेळेस अभंगाला चाल लावणाऱ्याचा कंटाळा येतो, नाही असं नाही. मी तुमच्या सगळ्याबद्दल बोलत नाही, तुमच्या चाली आम्हाला ऐकू वाटतात, पण अभंग कधी कंटाळा येईल का? अभंगाबद्दल कधी कंटाळा येईल का? अभंग शब्द बदला असं होत नाही. आता ही किती गुणवान मंडळी आहेत, यांना विचारा. अभंगाला चालीमध्ये बदल केलता येईल, चालीत बदल करता येईल, पण त्या अभंगाच्या शब्दामध्ये मात्र बदल करता येत नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द जसे आहेत तसेच म्हणावे लागतात, त्याच्यामध्ये चिरफाड करून जमत नाही. त्याच्यामध्ये पहिली वेलांटी असेल तर पहिलीच वेलांटी, पहिला उकार असेल तर पहिलाच उकार. माझ्या कानावर तर संस्कार असेल की पहिली वेलांटी असेल तर स्वर ऱ्हस्व आला पाहिजे, आणि दुसरी वेलांटी असेल तर स्वर दीर्घच आला पाहिजे. वैकुंठवासी गुरुवरे बोधेबाबांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही महाराज. बोधेबाबांचं भजन आम्ही जवळून बघितलं, पंढरपुरातल्या काही फडकर यांचं गाथा भजन आम्ही जवळून ऐकलं. म्हणजे ही मंडळी जसं आहे तसंच म्हणायचं, याचा अर्थ त्याचा कधीही त्या अभंगाचा कधी कंटाळा येत नाही, चालीमध्ये बदल होईल. रामकृष्ण हरी याचा कधी कंटाळा येत नाही, म्हणून याला सत्य म्हणा. किती गोष्टी झाल्या? 3. बारीक आहे काय? भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही म्हणून सत्य म्हणा. याचा कधी नाश नाही म्हणून सत्य म्हणा. याचा कधी कंटाळा येत नाही म्हणून सत्य म्हणा. थोडं पुढं बोलतो, याच्यातली गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते आहे म्हणून सत्य म्हणा. प्रतिक्षण वर्धमानम विटेयसी सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी. हे प्रत्येक क्षणाक्षणाला वाढ होत असते, याच्यात कधीही कमीपणा येत नाही, म्हणून याला सत्य म्हणा. सत्य शब्दाचा अर्थ कळाला. दुसरा शब्द आहे साच. साच या शब्दाचा अर्थ चांगलं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. सत्य शब्द कळाला, साच शब्द कळाला. तिसरा शब्द आहे खरं. खरं म्हणजे काय? मी एकच प्रमाण देतो, तुका म्हणे तुची खरा आणि येरव अवघा पसारा, याला म्हणायचं खरं. या अवघाचे आकार ग्रासियला काळे, एकची निराळे हरीचे नाम, याला खरं म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा शब्द आहे बरं. पहिल्या चरणामध्ये सत्य, साच, खरं आणि शेवटचा शब्द बरं. बरं या शब्दाचा अर्थ सोपं. रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, हे शब्द कसे आहेत? सोपे आहेत, फार त्रास नाही. राम म्हणायला फार त्रास होत नाही, पण राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. विठ्ठल हे म्हणायला फार त्रास नाही आहे. विठ्ठल हा शब्द उच्चार करायला फार त्रास होत नाही. रामकृष्ण हरी हा शब्द उच्चार करायला फार त्रास होत नाही. याचा अर्थ हे बरं आहे, म्हणजे सोपं आहे. मी आपल्याला साधं उदाहरण देऊन पुढच्या चरणाकडे जाणार आहे. सोपं आहे. कल्पना करा, एखादे गुरु आहेत, एखादा शिष्य एक त्यांच्याकडे गेला. तो म्हणायला लागला, महाराज माझ्या जीवनाला काहीतरी नियम सांगा. गुरुजींनी सांगितलं तुला जे जमतं ते कर. तो म्हटला नाही नाही तुम्ही सांगा. गुरुजींनी सांगितलं मला कशाला विचारायला लागला, तुझ्या घरामध्ये गावामध्ये तुला जे योग्य वाटतं ते कर. नाही 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 तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. बहुतेक ही माणसं ऐकत नसतात बरं का, असं बोललेली.
पण कधी कधी आम्हाला अडचणीत आणतात. ते म्हटले नाही नाही सांगा. आता गुरुजींनी विचार केला काय नियम सांगावा. ते म्हणले नियम सांगू. तो म्हटला महाराज पण एक लक्षात ठेवा, सोपं सांगा. कळलं का सुरुवातीची. आणि त्याच्या पुढचं म्हटलं माझ्या जीवनाचं कल्याण होईल असं सांगा. गुरुजींनी विचार केला की याच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे आणि याला सोपा नियम पाहिजे. काय सांगावं. गुरुजींनी सांगितलं हे बघ, भगवद्गीता आम्हाला सांगते सततम कीर्तयंतो माम, तू अखंड नामचिंतन कर. याच्यासारखं सोपं दुसरं काही नाही. तो म्हटला महाराज ते सोडून बोला. मी म्हटलं नाही का तुम्हाला हे ऐकत नाहीत माणसं. ते सोडून बोला, याच्यापेक्षा सोपं सांगा. गुरुजींनी विचार केला काय सांगावं. गुरुजींनी सांगितलं अरे याच्यापेक्षा सोपं. तो म्हटला हो पण जीवनाचं कल्याण झालं पाहिजे असं सांगा. गुरुजींच्या लक्षात आलं हे गिऱ्हाईक कुठल्या प्रकारातलं. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं एक काम कर, तुझ्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे हो, तुला साधन सोपं पाहिजे हो, एक काम कर. म्हटले काय. मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, तुझं कल्याण आहे. तो म्हटलं हो असं कसं काय. अरे भगवद्गीतेने सांगितलंय अंतकालेच मामेव स्मरण भक्तो अकलेवरम, किंवा तुकोबाराय बोलतात यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, तुझं कल्याण होईल. तो म्हटला महाराज नक्की. अरे गीतेचं प्रमाण दिलं, तुकोबारांचं प्रमाण दिलंय. तो महाराजांच्या पाया पडला. तो म्हटला सोपं असावं तर असं असावं मरायच्या अगोदर, आता काही टेन्शन नाही. थोडा बाहेर गेला आणि त्याच्या लक्षात आलं गुरुजींनी सांगितलंय मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घ्यायला, पण आपलं मरण कधी सांगितलंच नाही म्हटले. हे गुरुजी लोक सुद्धा हात चटकून बोलतात म्हटले. तो पुन्हा गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणायला लागला गुरुजी मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घ्या म्हणता कल्याण होईल, पण माझं मरण कधी सांगा, म्हणजे त्या दिवशी मी सकाळपासून तयारीत राहतो. गुरुजींनी सांगितलं वेड्या माझंच मला माहीत नाही तर तुझं काय सांगू. तो म्हटलं मग मी काय करू. गुरुजींनी सांगितलं तू एक काम कर. आता बारीक आहे का. ते म्हणते तू एक काम कर. म्हटले काय. तुझं मरण कधी आहे सांगता येत नाही, पण मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घेतलं की तुझं कल्याण होणार आहे. तू एक काम कर. तो म्हटला काय करू. काही नाही, नेहमी देवाचं नाव घे, मरण कधी काही येईना. तो म्हटला मला पटलं. तुम्हाला पटलं का नाही विचार करा. पुन्हा मूळ मुद्द्यावर आलं. सततम कीर्तयंतो माम, आणि म्हणून याला बरं म्हटलेलं आहे. भगवंताचं नाम सत्य आहे, भगवंताचं नाम साच आहे, भगवंताचं नाम खरं आहे आणि भगवंताचं नाम बरं आहे. भगवंताच्या नामाचं स्वरूप हे आहे. काही परिणामांचा विचार आपल्याला करायचा आहे. थोडं भजन करू आणि मग विचार करू. विठोबा रकुमार
नाम विठोबाची बरी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठाला विचार करताना वेळ आहे चालेल, ठीक आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे वरे येणी तुटती बंधने उभय लोकी कीर्तीचेने. अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार आपण आत्तापर्यंत करून आलो. भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे, अशा 4 शब्दांचा विचार आपण केला. भगवंताच्या नामाचा परिणाम काय? महाराजांनी 2 परिणाम महत्त्वाचे सांगितले. येणे तुटती बंधने आणि उभय लोकी कीर्ती जेणे, हे 2 महत्त्वाचे परिणाम सांगितले. येणे तुटती बंधने 1 आणि उभय लोकी कीर्ती जेणे 2. हे येणे तुटती बंधने म्हणजे नेमकं काय? येणे तुटती बंधने. गुरुवरी भाऊ पाठशाळेमध्ये असताना असं सांगायचे, बंधने असती तर तुटती, नसती तर कशाने तुटती म्हणायचे. आता हे तत्वज्ञानातलं वाक्य आहे, गमतीच आहे. बंधने असती तर तुटती, नसती तर कशाने तुटती. याचा अर्थ बंधन असावं आणि मग तुटावं. बंधनच नसेल तर तुटती म्हणण्यात काय अर्थ आहे का? थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर, ज्याला बांधलंय त्याला सोडावं, ज्याला बांधलंच नाही त्याला सोडा म्हणण्यात काय अर्थ आहे का? ज्याला बांधलं असेल त्याला सोडा म्हणण्यामध्ये ठीक आहे, जर बांधलेलंच नसेल तर सोडा सोडा म्हणण्यामध्ये अर्थ नाही. काय आहे? तुकाराम महाराजांना एकाने विचारलं, महाराज तुम्ही मुक्त झाले का? तुकाराम महाराजांनी विचारलं. महाराजांनी सांगितलं, वेड्या कोणाला विचारतो? म्हटले तुम्हाला. महाराजांनी सांगितलं, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. अरे ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार, मला बंधनच नाही तर मुक्त म्हणण्यामध्ये अर्थ नाही ना. जरा थोडं बारीक सांगू, थोडं तत्वज्ञानातला विचार सांगतो, जरा सूक्ष्म ऐका. मुक्त झालो असं म्हणणंही अडचणीचं आहे आणि मुक्त झालो नाही असं म्हणणंही अडचणीचं आहे. बघा, वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला त्याचं कारण सांगतो. मुक्त झालो असं म्हटलं, मुक्त झालो असं म्हटलं की याच्यापूर्वी बंधनात होता हे मान्य करावं लागतं, आणि मुक्त झालो नाही असं म्हटलं की आता बंधनात आहे हे मान्य करावं लागतं. कळलं का नाही? मुक्त दोन्हीकडनं. बरं जाऊ द्या, मी तुम्हाला दुसरं उत्तर देतो म्हणजे हे कळेल. कोर्टामध्ये वकील जेव्हा प्रश्न विचारत असतात त्याच्या 2 पद्धती असतात. त्याला सर तपासणी आणि उलट तपासणी म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये चिप आणि क्रॉस असं म्हटलं जातं. वकील ज्यावेळेस सर तपासणीतले प्रश्न विचारतात तेव्हा आरोपीला उत्तरं द्यायला सोपं जातं, पण जेव्हा उलट तपासणीतली उत्तरं देतात म्हणजे ज्याला क्रॉस म्हटलं जातं, ती जेव्हा घेतली जाते तेव्हा मात्र आरोपीला उत्तर द्यायचं फार कठीण जातं. त्याचं कारण असं असतं, तो प्रश्नच असा विचारलेला असतो की त्या आरोपीने कसंही उत्तर द्यायला गेला की अडकतो. प्रश्नच असे असतात, त्या प्रश्नांची रचनाच अशी केलेली असते. त्या वकील मग ते त्यात कसं असतंय, ज्याला चांगली क्रॉस घेता येतो तो वकील श्रेष्ठ असं असतंय. ते एवढ्यावरनं तरी तुम्ही लक्षात ठेवा, मी वकील आहे. नाही, माझं खरंच LLB झालंय. मी फक्त आता कोर्टात जायला वेळ नाही म्हणून गोंदेगावला आलोय, एवढंच आहे. आता काय करावं आता? पण बघा, वकिलीमधला जो काही काय असतंय, शेवटी LLBचं शिक्षण सगळ्याला सारखंच असतं. कोणी पुण्यातून केलं काय, कोणी मुंबईतून केलं काय, कोणी कोल्हापुरातून केलं काय, कोणी इकडं नाशिककडून केलं काय, सारखंच असतं. प्रत्येकाला ती सेक्शन, ती पुस्तकं, ती सगळं सारखं असतं. हे जे आपली जी काही दाखवणं असते ना, त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर युक्तिवाद करत असताना, ते जे आर्ग्युमेंट करत असताना मांडण्याची जी पद्धती असते आणि त्यातल्या त्याच क्रॉस घेणं ज्याला म्हटलं जातं. काही काही वकील इतके तयारीचे असतात की त्या आरोपीने कसंही उत्तर द्यायचं म्हटलं तरी ते अडकून जातात. काही असे क्रॉस घेतले जातात, फार कठीण असतात. म्हणजे मी गमतीने सांगत असतो, एखाद्या वकिलाने एखाद्या आरोपीला विचारलं, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? मी उदाहरण देतोय, तुम्ही मनावर घेऊ नका काय, उगा आता गमतीने द्यायला लागलो. त्या आरोपीने जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, तर याचा अर्थ त्याच्यापूर्वी मारत होता हे सिद्ध झालं. म्हणजे काहीही बोलायला गेला की अडचणीत येतं. असे काही प्रश्न असतात. तसं तुकाराम महाराजांना हा प्रश्न विचारला की तुम्ही मुक्त झाले का? हा क्रॉसमधला प्रश्न आहे बरं का. आपल्या कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर हा क्रॉसमधला का? मुक्त झाले का? आता याचं उत्तर हो म्हणून दिलं तरी अडकतंय आणि नाही म्हणून दिलं तरी अडकतंय.
हो मुक्त झालो याचा अर्थ पूर्वी बंधनात होता, अज्ञान होतं हे मान्य करावं लागेल. आणि अद्वैत वेदांताला तर अज्ञान मान्य नाही का, अजातवादाच्या दृष्टीने काहीच नाही ना, त्यामुळे अज्ञान अंता कुठं, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले, अजातवादाच्या दृष्टीने तर काहीच नाही. मग हे अज्ञान स्वीकारल्यासारखं होईल, मांडल्यासारखं होईल. खरं पाहायला गेलं तर जे मांडलेलं बंधन आहे ते मांडलेलं आहे, सत्य नाही. आणि त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलंय, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, देऊन या छंद माझी माझी. मुळात बघायला गेलं तर जीव हा मुक्त आहे. आत्मतत्व कशानेही बांधलेलं नाहीये. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या कोणत्याही कोशाने ते बांधलेलं नाहीये. मुळात आत्मतत्व मुक्त आहे, फक्त बळे झाला बद्ध. बळे झाला बद्ध याचा अर्थ बळच बद्धता आली. जुन्या काळातली मंडळी उदाहरण द्यायची, जी काही जुनी कीर्तनं आम्ही ऐकली ते उदाहरण फार गोड द्यायचे. काय झालं, संध्याकाळच्या वेळेला त्या कुंभाराकडे 5-50 गाढवं यायला आली आणि मग त्या गाढवाला बांधण्याकरता दोरी कुठून आणायची. मग ते कुंभार दादा हुशार, त्यांनी काय केलं, एक दोरीचा तुकडा घेतला आणि गाढवाच्या पायाला चिटकवला. बांधला नाही, उगं चिटकवला. चिटकवल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं बांधलं. सकाळी गेले ते त्या कुंभारात त्या गाढवाच्या जवळ गेले आणि सोडल्यासारखं केलं. ते केलं हॅक केल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं सोडलं, निघाल. मला गोंदेगावकरांना विचारायचं आहे, बांधलंय का, सोडलंय का? बांधलं नाही, सोडलं नाही, पण बांधलं नसताना बांधलं म्हणायला लागलं. बरोबर आहे कोण? हां, मला तेच पाहिलं होतं तुमच्याकडनं, बाकी काही नाही. खरं तर बांधलं नाही पण बळच बांधलं म्हणायला लागलं. आम्हाला काही वेळेला आता वारी आहे, आता उद्या एकादशी आहे बघा, आम्ही पंढरपूरला एकादशीला, काही दशमीला आम्ही पंढरपूरला, मग एकादशीला काही मंडळी येतात, फार घाईत येतात. एवढी घाईमध्ये येतात, अगदी भेटतात की निघायला लागतात. आम्ही म्हणतो अहो प्रदक्षिणा करा, नाही नाही. बरं कीर्तन आहे का, नाही. मग आम्ही म्हणतो जाऊ द्या हो, फराळ तरी करून जा. त्यांनी मला सांगितलं, महाराज आम्ही किती बांधलोय तुम्हाला काय माहिती, तुम्ही काय मोकळे. त्यानं मला मोकळं करून टाकलं. खरं तर आत्मतत्व कशानेही बांधलेलं नाहीये. बांधलं नाही पण बांधलं असं वाटायला लागलं, म्हणून तुकोबारायांना वाटायला लागलं की हे सोडावं लागेल, तोडावं लागेल, म्हणून येणे तुटती बंधने. विढाल सांगितलं जातं, भावबंधन, भौतिक बंधन, व्यक्त बंधन, अव्यक्त बंधन, प्रिय बंधन, अप्रिय बंधन, या सगळ्यांचं मूळ असलेलं बंधन असतं, त्याला संसार बंधन म्हटलं जातं. आणि याची प्रक्रिया सांगताना फार गोड, आपण अनेकदा विचारसागरामध्ये ती प्रक्रिया सांगतो. दुःख दुःख म्हटलं, त्या दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि मग हे अज्ञान नावाचं बंधन तोडायचं असेल तर महाराज सांगतात, येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे. महाराजांना विचारलं, महाराज भगवंताच्या नामाचं स्वरूप कळालं, सत्य साच खरे बरे, भगवंताच्या नामाचा परिणाम कळाला. येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे. भगवंताच्या नामाची अनुभूती काय आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं. भावजाचे गाठी, भावजाचे त्यासी लाभ उठा उठी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांचे फार शब्द गोड आहेत. महाराज सांगतात, ज्या क्षणी अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो तो क्षण परमतत्वाच्या साक्षात्काराचा आहे. जरा बारीक ऐका. अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भावोदय आणि परमतत्वाचा साक्षात्कार हा एका क्षणामध्ये होतोय. आपल्याकडे चुलीवर तापलेला तवा आहे,
त्याच्यावर तुम्ही बोट ठेवलं आणि तासाभरानंतर पोळलं, शक्य आहे का? बोट ठेवलेल्या क्षणी चटका बसतो. तसं ज्या क्षणी अंतःकरण द्रवीभूत होतं त्या क्षणी परमात्म्याचा साक्षात्कार होतो. भाव ज्याचे गाठी, आपल्याकडे म्हण आहे पहा, जसं पेरतो तसं उगवतं म्हटलं जातं. कारण जसा भाव तसा देव. भावबळी आकळी एरवी नाकळी किंवा देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे विंत. ज्या पद्धतीचा भाव तसा देव. जुन्या काळामध्ये एक उदाहरण दिलं जायचं. एखाद्या मनुष्याने भगवान प्रभू रामचंद्रांची पूजा करायची ठरवली. रोज रामाची पूजा, स्नान घालतोय, वस्त्र नेसवतोय, सगळं चाललेलं आहे. बरेच दिवस झालं पूजा केली, पण त्याच्या लक्षात आलं एवढी वर्ष पूजा करूनही राम काय आपल्याला भेटत नाहीत, राम दर्शनही देत नाहीत आपल्याला. काय करावं? त्यांनी विचार केला, जर देवाने नियम केला एक पत्नी एक वचनी एक बाणी तसा एक भक्त, आपला नंबर कधी लागायचा? म्हटले मग काय करू? एक काम करू, देवच बदलू म्हटले. लोक नाही का महाराज बदलू म्हणत नाहीत का लोक, तशातला प्रकार. आता अलीकडे महाराज बदलण्यात सुद्धा लोक पटाईत झालेत आता. तसं देव बदलू म्हटले कोणता देव घ्यायचा? बाजारात गेला, मूर्त्यांच्या दुकानात गेला आणि समोर कृष्ण मूर्ती दिसली. ते म्हटलं हे बरं आहे, कृष्णाची मूर्ती चांगली आहे, कृष्णदेव चांगला आहे. म्हणले काय? कारण भागवतामध्ये आपण ऐकलंय अनेक गोपाळांना अनेक गोपिकांना या कृष्णाने दर्शन दिलंय, अनेकांना दर्शन दिलंय. ते म्हटले हे एक चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट, कृष्णाचा आपला स्वभाव जरा जुळतोय. त्याचं कारण असं आहे की यानं या कृष्णाने गोकुळात फार चोऱ्या केलेल्या आहेत, आपणही एकही सप्ताह वाया घालवलेला नाही, त्यामुळे हे बरं आहे म्हटलं आपल्याला. त्यानं ती काय केलं, कृष्णाची मूर्ती घेतली, घरी देवाच्या अंगाला लावायला लागला. ते सगळीकडे सुगंध झाला, वास यायला लागला. वास यायला लागल्यानंतर त्याला वाटायला लागलं या अत्तराचा वास घेण्याचा अधिकार कोणाला? मला, कारण मी भक्त आहे. आणि दुसरा कोणाला? कृष्णाला, कारण तो देव आहे. या अत्तराचा वास त्यांनी घ्यावा आणि मी घ्यावा, हे रामाचं काय काम आहे म्हटले. खाली ती राममूर्ती खाली होती ना, बरं काही नाही. त्यानं 2 कापसाचे गोळे घेतले आणि राममूर्तीच्या नाकात घातले, वास घेऊ नये म्हणून. असं केल्याबरोबर प्रभू रामचंद्र प्रगट झाले. हा घाबरला. तो म्हणायला लागला, अहो प्रभू, मी जेव्हा पूजा करत होतो तेव्हा तुम्ही माझ्या स्वप्नातही आला नाही, आज मी तुमचा तिरस्कार करतोय, तुम्ही माझ्या समोर प्रगट झालात, असं कसं काय? प्रभूंनी एवढं गोड उत्तर दिलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, एवढी वर्ष तू माझी पूजा केली, राम मूर्ती म्हणून पूजा केली, आज तुझ्या अंतःकरणात भाव निर्माण झाला की राम मूर्ती नाही, राम देव आहे. ज्या क्षणी भाव निर्माण होतो त्या क्षणी माझा साक्षात्कार होतो. त्यामुळे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ मोठा उठी. महाराजांना विचारलं, महाराज भगवंताच्या नामाचं स्वरूप कळालं, सत्य साच खरे बरे. भगवंताच्या नामाचा परिणाम कळाला, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जिनी. भगवंताच्या नामाची अनुभूती कळाली, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. पण हा नाम घेणारा नामधारक याचं सामर्थ्य काय? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा,
चरणामध्ये नामधारकाचं सामर्थ्य सांगितलंय. पण सांगताना महाराजांनी जे 2 शब्द वापरले ते फार महत्वाचे आहेत. तुका म्हणे भोळा आणि पुढे सांगितलं जिंकू जाणे कळी काळा. हे भोळा म्हणायचं आणि कळी काळाला जिंकणं म्हणायचं हे कसं शक्य हो? भोळा आणि पुन्हा काय म्हणायचं कळी काळाला जिंकणं. मुळात भोळा म्हणायचं कुणाला फार कठीण आहे. आता भोळा बऱ्याचदा दिसायला भोळी असली तरी असायला भोळी पाहिजेत की. बऱ्याचदा असं गमतीने म्हटलं जातं ज्याला आपण म्हणतो भोळा बहुतेक त्याचाच पैशावर डोळा असे भोळा दिसतात. मग भोळा कशाला म्हणायचं? भोळा हा शब्द वृत्तीवर अवलंबून आहे. ऐका, भोळा हा शब्द वृत्तीच्या अनुषंगाने घ्यायचा आहे. मी तुम्हाला 2 प्रमाणं देतो. एक ज्ञानेश्वरीतली ओवी देतो आणि एक तुकोबरांचं प्रमाण देतो. ज्ञानोबराय सांगतात तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. ओवी घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी उघडा आणि एवढी ओवी जरा मन लावून वाचा. या ओवीतला अर्थ इतका व्यापक पद्धतीने सांगितलाय. ज्ञानोबराय बोलतात शरीर भाव नासते शरीराची आसक्ती संपली. इंद्रिय विषय विसरती विषयी विसर पडिला निशेष असं झालंय. पण काय पुढं कधी जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. सोहम भावाची प्रतिती प्रगट झालेली असते. याचा अर्थ ज्यांना सोहम भावाची प्रतिती प्रगट झालेली आहे त्यांना म्हणा भोळा. हा भोळा शब्दाचा एक अर्थ करता येईल. आणि दुसरा अर्थ आहे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे ना त्यांना भोळा म्हणा. पण याचं सामर्थ्य जिंकू जाणे कळीकाळा. हे कळीकाळाला जिंकणं म्हणजे काय? जन्म मृत्यूला जिंकणं म्हणजे नेमकं काय? मी त्याचे 2 अर्थ महत्वाचे सांगतो. ऐका, जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं याला म्हणा जिंकू जाणे कळीकाळा. त्यांची सरली निर्धार झाला सफळ व्यापार एक. आणि दुसरा अर्थ सांगतो जन्म मरण हातात येणं याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा. पाहिजे तेव्हा ते येऊ शकतात आणि पाहिजे तेव्हा ते जाऊ शकतात याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा. आणि हे दोन्ही अर्थ फारसे नाही भावले तर मी एक तिसरा अर्थ कैमुतिक न्यायाने देतो. थोडं सूक्ष्म ऐकावं लागेल. संत त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर जर एखादा मेलेला माणूस जिवंत होत असेल तर मग ते स्वतः जिंकू जाणे कळी काळा याच्यात का जाणार नाहीत. ज्ञानोबरायचं आणि सच्चिदानंदांचं चरित्र सगळ्यांना माहीत आहे. ज्ञानोबरायांनी हात ठेवल्याबरोबर मेले माणूस जिथं ठेवले. आम्ही ज्या परंपरेत आहोत माणकोजी बोधले महाराज हे नाव तुम्ही ऐकून असाल नसाल परंतु जगद्गुरू तुकोबरायांच्या समकालीन आमची परंपरा माणकोजी बोधले महाराज. अनेकदा समाधान महाराजांना तो इतिहास माहिती आहे आपल्यालाही सगळ्यांना माहीत आहे. आमच्याकडे धामणगावी माणकोजी महाराजांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची मूर्ती स्थापना केलेली आहे. आमच्याकडे पहिलं तुकोबरायांचं कीर्तन मूर्ती स्थापनेचं झालं असा इतिहास आमच्याकडे आहे. आणि हे माणकोजी महाराज म्हणजे कोण मी मागेही सांगितलं होतं. मी आपल्याकरता ताई सांगेल. आमची जी परंपरा आहे माणकोजी बोधले महाराज हे कोण आहेत तर त्याचा उल्लेख असा आहे निवृत्तीनाथाचा हा केवळ अवतार बोधल्याचे कुळी झाला दिनकर अशी प्रमाण आहे. याचा अर्थ माणकोजी महाराज हे निवृत्तीनाथांचे अवतार. त्यामुळे आमच्याकडे धामणगावामध्ये अगोदर निवृत्तीनाथांची उपासना आहे आणि मग माणकोजी महाराजांची उपासना आहे. आणि मला वाटतं मी जर आत्ता निवृत्तीनाथांच्या भागात आलेलो असेल तर मला वाटतं मी माझ्या मूळ घरी कीर्तन करतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये मी कीर्तन करत असेल तर हे मूळ घर आहे. माणकोजी महाराजांचा अवतार हा निवृत्तीनाथांचा अवतार म्हणून आमच्याकडे रोज आरतीत बोललं जातं. रोज आमच्याकडे पहिल्यांदा निवृत्तीनाथांची मूर्ती आहे त्यांची आरती आहे आणि मग आमच्या मूळ पुरुषांची आरती आहे. इतका इतिहास आमच्याकडे आजही सांभाळला जातो. आमचे शिवाजी काका जगताप आहेत त्यांनी जवळून सगळं बघितलेलं आहे. पंढरपूरला आलेले आहेत त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे माणकोजी महाराजांच्या जीवनचरित्रात एक छोटी घटना अशी आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे मला याच्यावर बोलायचं आहे. त्यांचं कीर्तन वद्य एकादशीला धामणगावला असायचं. बार्शी तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव धामणगाव. आणि मग आजूबाजूची अनेक गावची लोक कीर्तनाला यायची. आज गोंदेगाव म्हटलं की अनेक गावची लोक आली तसे तिथे कीर्तनाला यायची. जवळ एक राळेरास नावाचं गाव आहे तिथून काही मंडळी कीर्तनाला निघाली. त्याच्यात एक रखमाजी पाटील नावाचा मनुष्य होता आणि तो कीर्तनाला निघाला. रस्त्यामध्ये त्याला साप चावला तो जागेवर मेला. बाकीच्यांनी विचार केला आता काय करायचं. ते म्हटले चला माघारी घेऊ. ते म्हटले नाही घरची लोक म्हणतील कीर्तनाला घेऊन गेला तर मारून आणलं. मग काय करायचं. त्याच्यात 2-3 हुशार होते. ते म्हटले एक काम करा या रखमाजी पाटलाला असंच उचला माणकोजी बोधले महाराजांच्या कीर्तनात नेऊन बसवा. उद्या जर काही बरं वाईट झालं सरळ महाराजावर ढकलू म्हटले. लोक असलं फार ढकलतात. अलीकडे फार कार्यक्रम चाललाय असा आमच्याकडे काही ढकलायचं आमच्याकडे. ते म्हटले असं होईल म्हटले चला. आता ते उचललं माणकोजी महाराजांच्या कीर्तनात आणून बसवलं. कोणाला त्या मेलेल्या रखमाजी पाटलाला.
कीर्तनात खांबाला टिकून बसवलं. मी आले आले बघत असतो तसलं टेकलंय का आपल्या कीर्तनात, आपली काही ताकद नाही उठवायची, लोक काही करतात हो, म्हणून आणलं आणि एका खांबाला टिकून बसवलं. महाराजांचं कीर्तन अगदी रंगात चालू. लागून या पाया विनवितो तुम्हा करे टाळी बोला मुखीनाम. सगळेजण देवाचं नामस्मरण करायला लागले. दोघं तिघं उठून उभा राहिले आणि म्हणायला लागले, महाराज सगळे देवाचं नाव घेतात, हा रकमाची काही देवाचं नाव घेत नाही. महाराजांनी सांगितलं झोपला असेल, उठवा. एक जण म्हटला, नाही नाही महाराज, उठत नाही, बोलत नाही, हसत नाही, चालत नाही, काहीच करत नाही. दुसरा म्हटला, महाराज मगापर्यंत बरा होता, तुमच्याच कीर्तनात असं झालंय म्हटले. आता काय, मानकोजी महाराज चालू कीर्तनात त्याच्या जवळ गेले. त्या रखमाजी पाटलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रखमाजीला सांगितलं, अरे रखमाजी, असं कीर्तनात कुठं झोपायचं असतं का? ऊट म्हटल्याबरोबर मेलेला रखमाजी पाटील कीर्तनात टाळ्या वाजवायला लागला, नामस्मरण करायला लागला. मग मला आपल्याला एवढंच म्हणायचं आहे, जर त्यांनी म्हणजे संतांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर मेलेला माणूस जर जिवंत होत असेल तर ते स्वतः जिंकू जाणे कळे काळा, याच्यात का जाणार नाहीत. आता एक सांगू गमतीचं, संतांनी डोक्यावर हात ठेवला की मेलेला माणूस जिवंत होतो, आम्ही डोक्यावर हात ठेवला की जिवंत असलेला मरतो, विचार करत नाही. त्याचं कारण आमच्या हातात तेवढी ताकद नाही, पायात तेवढी ताकद नाही. एक काम करा, घरी गेल्यानंतर गाथा उघडा आणि एक अभंग आवर्जून वाचा. गेही गेही माझी वाची, गोड नाम विठोबाची, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. मला वाटतं या अभंगाप्रमाणे सर्वेंद्रिय जर आपली भगवत चिंतनाकडे निघालेली असतील, नक्की ओळखा आपला परमार्थाचा प्रवास हा योग्य दिशेने चाललेला आहे. आपली परमार्थाची क्रिया किती चालली आहे याच्यापेक्षा सुद्धा आपली परमार्थाची वृत्ती किती आहे हे महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं कर्म आणि कर्माच्या पाठीमागटली भावना या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. बऱ्याचदा माणसं कर्माला महत्त्व देतात, म्हणजे आपण काय कर्म करतोय याला महत्त्व देतात. मला वाटतं आपण काय कर्म करतोय याच्याबरोबर आपण त्या कर्माच्या पाठीमागं काय वृत्ती ठेवतोय यालाही फार महत्त्व आहे. वृत्ती म्हणजे भावना, आणि बाकी काही नसलं तरी माणसाच्या अंतःकरणातली भावना चांगली पाहिजे. बऱ्याच वेळेला कधी कधी एकाला विचारलं का हो तुमच्या शेजारी फार बंगला मोठा आहे, नोकर चाकर आहेत, घोडेगाडी आहेत, मोठे श्रीमंत दिसतात. त्याच्या जवळच्या माणसाने एकच वाक्य वापरलं, तो म्हटलं महाराज सगळं खरं आहे हो, मन कुठं चांगलं आहे. संपलं. आपला सातबारा एकाच वाक्यात आहे बघा, आपला बायोडाटा वेगळा नाही. याचा अर्थ मन कुठं चांगलं आहे असं म्हणत असतील तर याचा अर्थ भावना कशी आहे हे महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा एखादा उत्सव करत असतो त्या उत्सवातून काय निर्माण व्हावं लागतं, आपल्या अंतःकरणातल्या भावना शुद्ध व्हाव्या लागतात. एखादा सप्ताह केला त्याची प्रचिती काय आहे, आपण एखादा कार्यक्रम केला. आज गोंदेगावमध्ये गेली 25 वर्ष झालं हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. माझी नजर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत भाविकांची गर्दी आहे. आज एवढ्या मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. मला मगाशी आल्यानंतर महाराजांनी, शिवाजी काकांनी, सगळ्यांनी, सोमनाथ महाराजांनी सांगितलं की जेवढी मंडळी आहेत त्या सगळ्यांना अन्नदान रोज होत आहे. किती कौतुकाची गोष्ट आहे. महाराज एकनाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय भागवतामध्ये. एकनाथ महाराजांनी असं सांगितलंय, सकळ दाना माझी जान, अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनास देऊनी सन्मान द्यावी सदन्नाती भाविका. मला वाटतं इथं अन्नदान, ज्ञानदान एवढ्या मोठ्या पद्धतीने होत आहे. 25वा भव्य आणि दिव्य उत्सव संपन्न होतोय. मला आणखीन एक या उत्सवाचं वैशिष्ट्य वाटते समाधान महाराज. आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की बऱ्यापैकी तरुण मंडळी कीर्तनाला बसलेली आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे ताई. अलीकडच्या काळामध्ये कारण तरुण मंडळी कीर्तनाला बसतं. मला तर असं वाटायला लागलं, म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर ऐकणारी बऱ्यापैकी तरुण आहेत, वाजवणारी तरुण आहेत, म्हणणारी तरुण आहेत. महाराज तरी म्हातारा कशाला, म्हणजे असं काहीतरी योजना असेल. त्यामुळं बघा तुम्ही पत्रिकेमध्ये बऱ्यापैकी सगळी आमच्याच पद्धतीची रेंजची सगळी मंडळी आहेत. त्यामुळं एकटा आणि खरं आहे, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात तारुण्य जीवनामध्ये, युवक अवस्थामध्ये स्वामी विवेकानंदांनी युवक शब्दाचा अर्थ फार गोड सांगितला. त्यांनी असं सांगितलं, युवक शब्दामध्ये 3 अक्षर आहेत, यु, व आणि क. याच्यातला यु शब्दाचा अर्थ युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ वशिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ कर्ण. युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान या 3 गुणाचा संगम म्हणजे भारतीय संस्कृतीतला युवक. मला वाटतं ही युवा शक्ती या निमित्ताने जागी व्हावी. मी थोडंसं 25वं वर्ष याचा अर्थ आपला सप्ताह तारुण्यात आला आहे असं म्हणायला हरकत नाही. 25वं वर्ष म्हणजे आपण अगदी आता तरुण झालो आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आता परमार्थाला अधिक पद्धतीने उद्युक्त झालो आहे असं म्हणायला हरकत नाही.
गोळे गोंदेगाव या नगरीमध्ये म्हणजे अनेक दिवसापासूनची इच्छा होती इथं यावं, कारण या परिसरामध्ये 2-4 वेळेस आल्यानंतर या गावाचं नाव ऐकून होतो. हरिभक्तीपरायण कदम माऊली असतील, संजय नाना असतील, यांच्या सगळ्यांच्या नियोजनातून हा उत्सव इथं संपन्न होतो आहे. आणि इतक्या चांगल्या पद्धतीने नियोजन आदरणीय ताई, आज आपली उपस्थिती भुजबळ ताई आहेत, बाकी सगळी मंडळी सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रातली मंडळी इथं उपस्थित आहेत. सर्वांवर भगवान गोंदेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर अखंड. मी मंदिर जेव्हा बघितलं ना, मला म्हणजे मी आवर्जून इतका हरकून गेलो, कारण हेमाडपंथी बांधकाम आहे, जुन्या काळातलं आहे, प्रासादिक आहे आणि अशा पद्धतीची शिवलिंग असणं, मला वाटतं की आमच्याकडे धामणगावामध्ये सुद्धा असंच शिवलिंग आहे, त्याला धर्मलिंगेश्वर म्हटलं जातं. तुम्ही शुभम महाराज बघितलेला आहे तिथं, ते हेमाडपंथी धर्मराजांनी स्थापन केलेलं. त्यामुळे अशा शिवलिंगाची ज्यावेळेस आपल्या गावामध्ये उपस्थिती असते, एका अर्थाने त्या भगवान शिवलिंगाचा किंवा भगवान शंकराचा तो एक आपल्याला आशीर्वाद असतो. गोंदेश्वराच्या कृपेने आपल्या सर्वांवर अखंड भगवंताचं नामचिंतन आणि अखंड आपली वृत्ती, पारमार्थिक वृत्ती टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांकडनं व्हावं, एवढी भावना व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवत चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर